राज्यात सध्या पावसाने उसंत घेतली आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला। संपूर्ण जुलै महिन्यात सरासरी जितका पाऊस पडतो तितका पाऊस 8 दिवसांत पडला। यानंतर पावसाने ब्रेक घेतला आहे। आगामी काळात अल निनोमुळे पावसाची शक्यता कमी आहे अशी चर्चा होत आहे। पण हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी वेगळे अंदाज वर्तवले आहेत। राज्यात पुन्हा अकराळ पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। आज 11 जुलै 2026 आहे। राज्यात 11 ते जुलै 14 सूर्यदर्शन होणार आहे। त्यानंतर 15 किंवा 16 जुलैपासून हळूहळू पावसाला सुरुवात होणार आहे। 16 ते 19 जुलैच्या दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे। लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे। मुंबई, पुणे, नाशिकमध्ये हवामान कोरडं राहणार आहे। चांगल्या पावसासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्याची वाट पाहावी लागेल। त्यावेळी पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार आहे। दुष्काळ पडणार नाही असं पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे। राज्यात 15 दिवस पावसाची शक्यता। जुलै 21 ते 5 ऑगस्ट या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे। या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। बंगालच्या खाडीत भुवनेश्वर आणि चेन्नईच्या दरम्यान चक्रीवादळ तयार होईल। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येईल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे। राज्याच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता कमी आहे। असं असलं तरी 13 जुलैला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना 14 आणि जुलै 15 रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर नागपूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान राज्यात आगामी काळात पुरेसा पाऊस पडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। यावर्षी संपूर्ण जुलै महिना पावसाने दांडी मारली। त्यामुळे अनेकांना पाऊस येणार की नाही याबाबत भीती वाटत होती। अल निनोच्या प्रभावामुळे पावसावर परिणाम होत आहे। असं असलं तरी राज्यात सरासरीच्या 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी राज्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 11 जुलै 2026। राज्यात आता पाऊस कधी येणार आहे तर खास करून आज मुद्दामून त्याच्यासाठी अंदाज येणार आहे। राज्यामध्ये आता 11, 12, 13, 14 पर्यंत असं चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे। वारा देखील सुटन म्हणून हे अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर 15 तारखेच्या नंतर 16 तारखेपासून राज्यात थोडाफार पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणजे तुरळक ठिकाणी 16च्या नंतर म्हणजे 16 जुलैपासून 16, 17, 18, 19च्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात।